असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। राहुल सर्पमित्र। हेलो दोस्तों, मैं सर्पमित्र राहुल वानखेड़े, मेरे साथ में धीरज नागोशी। अभी हम जा रहे हैं भटनेर से, फ्यूचर एंड स्कूल होगा, ट्यूशन है। देखते हैं क्या मिलता है, हम वीडियो में बने रहे। याला मराठीमध्ये दिवड म्हणतात आणि इंग्लिशमध्ये चेकलेट किलबॅक। विषारी साप आहे, परंतु हा कंटिन्यू बाईट करतो। आणि चेकलेट किलबॅक हे चेक्स सारखे दिसते ना, त्याच्यामुळे समजू शकता हा पाण्यातला जास्तीत जास्त पाण्यावर नाल्यामध्ये राहतो आणि हा आता अट्रॅक्टिव्ह आहे, कारण की हा बघा ह्या इथं आता दसण्याचा प्रकार चालू आहे आता। काय हे बघा हा, कारण की हा पुरा आपलं शरीर फैलून घेतो, तेव्हा समजून घ्या आता हा बाईट करण्यामध्ये आहे म्हणून। पण हा बिनविषारी आहे, बॉटल नाही सापडली, ठीक आहे। असं कोणताही साप आढळल्यास मारू नये। फ्लिपकार्टची बनली। नमस्कार मित्र, मी आहे धीरज नागोशी आणि माझ्या संग आहे राहुल वानखेड़े सर्पमित्र। आत्ताच आपण रेस्क्यू केलेला आहे युनिक्स कम्प्युटरमध्ये चेकलेट किलबॅक बेबी। चला आपण आता जंगलामध्ये आलेलो आहे, याला आता आपण निसर्गाच्या स्वाधीन करूया। आणि पावसाळ्याचा टाईम चालू झालेला आहे, तर असे साप घराच्या आजूबाजूला निघतात, तरी आपण आपली दक्षता घ्यावी आणि जवळपासच्या सर्पमित्रांना कॉल करावा, त्यांना मारू नये। चला याला आपण सोडूया आता। काही लोक यांना धामण म्हणतात, पण हा चेकलेट किलबॅक, याचे हे चेक्स हे बघा। आणि हा पाण्यामध्ये जास्त आढळला तर नाल्या गेल्यामध्ये, आणि हा कंटिन्यू बाईट करत राहतो, बिनविषारी आहे। पण चला आपण याला आता सोडूया। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। राहुल सर्पमित्र।